नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधींचं नाही तर नेहरू गांधींच्या 3 पिढ्या आरक्षणाचा सतत विरोध करत आहे। आरक्षणाने देशात प्रगती होणार नाही अशी भावना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी व्यक्त केली होती। तर राजीव गांधी देखील आरक्षण विरोधात आपली भूमिका ठेवत होते आणि आता राहुल गांधीही हीच भाषा वापरत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात जर त्यांच्या सभा झाल्या तर त्यांना SC ST आणि OBC समाजासोबत मिळून मंचावर जाऊन त्या आरक्षणाचा विरोध का करतात याबाबत प्रश्न विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली। खरं तर आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं। राहुल गांधी असे म्हटले की OBC SC STचं आरक्षण बंद केलं पाहिजे आणि आम्ही आल्यावर ते बंद करू, म्हणजे काँग्रेस पार्टी सरकारमध्ये आली तर आरक्षण बंद होईल। त्यांच्या पोटातलं ओठावर आलं आणि हे काही स्वाभाविक आहे। त्यांचं जे बोलणं आहे ना 3 पिढ्यापासून सुरू आहे, त्यांच्या जनरेशन पासून सुरू आहे। पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी तर खुलेआम म्हणजे बाबासाहेबांचा विरोध केला होता, बाबासाहेब आंबेडकरांचा। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आरक्षण दिलं SC ST OBCंना आणि मग नेहरूजी असे म्हटले की बाबासाहेबांनी तर आरक्षण दिलं पण आरक्षण हे विकासाला बाधा होतं, जे विकासाला बाधा आरक्षण होईल हे नेहरूजी म्हटले होते। त्यांची सेकंड जनरेशन आली राजीव गांधीची, त्यांनी म्हटलं की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं, ज्याला बुद्धी नाही। म्हणजे आता SC ला बुद्धी नाही, ST ला बुद्धी नाही, OBCच्या लोकांना बुद्धी नाही, फक्त त्यांनाच बुद्धी आहे। आणि आता राहुल गांधी बोलले की आरक्षण बंद केलं पाहिजे। खरं तर आम्ही ठरवलं आहे, जीवाला वगैरे धोका होत नाही कुठे राहुल गांधीच्या, पण एक प्रश्न विचारणार आहे आम्ही त्यांच्या पेंडॉलमध्ये जाऊन। आमचा OBC समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आम्ही डायसवर जाऊन प्रश्न विचारू, आम्हाला अटक झाली चालेल, पण राहुल गांधी तुमची आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा। तुम्ही अमेरिकेत स्पष्ट केली, जरा भारतात स्पष्ट करा। अमेरिकेत जाऊन बोलले, भारतात स्पष्ट करा की तुम्हाला SC STचा विरोध का, तुम्हाला OBCचा विरोध का, राहुल गांधी SC STचा विरोध का करताय? कुठे आहे नाना पटोले? OBCच्या गोष्टी करतात नाना पटोले। तुम्ही राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर माफी मागणार आहे का? राहुल गांधीकडनं अपेक्षा नाही आहे, तुम्ही मागणार आहे का? तुम्ही त्या ठिकाणी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे का? तुमचा नेता म्हणतो आरक्षण नको आहे, OBCला आरक्षण द्यायचं नाही, आणि तुम्ही OBCच्या गोष्टी करता। ठीक आहे, मल्लिकार्जुन खळगे SC ST समाजाला पुढे नेण्याच्या गोष्टी करता। खळगेंनी सांगितलं पाहिजे, मल्लिकार्जुन खळगेंनी, की राहुल गांधीच्या मताला ते मान्य आहेत का? खरं तर काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड SC ST बद्दल विरोध आहे, OBC बद्दल विरोध आहे आणि हे 3 पिढ्यापासून काँग्रेस विरोध दाखवतो आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा विरोध काँग्रेस पार्टी नेहमीच करतं, अशी एक काँग्रेस पार्टी आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।